तर पहा, आपले दादासुद्धा नेहमी सांगतात की तुम्ही जिथं जिथं दत्तस्थानावर स्वामी स्थानांवर जाल त्यावेळी अवश्य तिथे अभिषेक घालायचा असतो, कारण त्याचे खूप सुंदर असे फळ आपल्याला मिळत असते. तर बघा, कठीणातल्या कठीण समस्यांसाठी, प्रश्नांसाठी बरेच जण असा अनुभव आहे की इथे जर आपण समाधी मठात अभिषेक घातला तर त्यानंतर येत्या 6 महिन्यातच तुम्हाला त्याची प्रचिती आल्याशिवाय राहत नाही. तर तुम्ही संकल्पित सेवा केली तरी चालेल. तर बघा, इथे केदार गुरुजींनी अभिषेकासाठी सुरुवात केली. त्याच्या आधी मग पुरुषांना आपल्याला सोवळं घालायचं असतं. तर इथे आमच्या शंभूनेही सोवळं घातलं होतं. आणि मग इथे जसं सगळं सहकुटुंब सहपरिवार इथे महाराजांची सुंदर अशी पूजा आपल्याला गुरुजी करून दिलेली आहेत. कारण आम्ही अभिषेक करताना काहीही रेकॉर्डिंग केलेलं नाही. कारण आपल्याला बघा, इथे अभिषेक करून आम्ही बाहेर आलो होतो आणि त्यानंतर इकडे महाराजांचं दर्शन होत होतं. ते कन्नडमध्ये लिहिलं आहे, आम्हाला नाही कळत, पण तुम्हाला शेअर